आज अचानक ठरलं की देवाला जायचं. मग संकेत आला. संकेतला गाडीवरती घेतला आणि पेट्रोल पंपावरती आलो. पेट्रोल पंपावरती गाडीत तेल टाकलं आणि गौरक्षनाथांच्या दर्शनासाठी गडावरती निघालो. गडावरती पोहोचलो आणि अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. जेव्हा नाथांच्या दरबारात बसलो तेव्हा मनातला सगळा कालवा निघून गेला. मच्छिंद्रगड फिरताना मनात एक वेगळीच ऊर्जा होती. मित्रांनो, तुम्ही पण मच्छिंद्रगडावरती येत असाल तर नक्कीच मच्छिंद्रगडाचा सगळा परिसर फिरून घ्या. मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं. त्यानंतर गोरक्षनाथांचं दर्शन घेण्यासाठी निघालो. आज गडावर एवढी गर्दी नव्हती पण दर्शन खूप भारी झालं. आज या गडाच्या वाऱ्याने एक गोष्ट शिकवली, वेळ प्रत्येकाची येते, फक्त थोडा संयम असला पाहिजे. देवाचं दर्शन घेऊन गडाचा आनंद घेतला आणि त्यानंतर बाजारात आलो. आदिनाथ कुंड गाडीची चावी घेतली. तेवढ्यात आपल्याला आपलं गोड फॉलोअर्स भेटलं. त्यानंतर मार्केटमध्ये आलो. मार्केटमध्ये मालाची खरेदी केली आणि आपल्याला आपले मित्र काका भेटले. तर काकांची मुलगी आपले व्हिडिओ रोज बघते तर तिच्यासाठी एक लाईक नक्कीच करा.